मुंबईतील बहुचर्चित अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू मार्गाचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून हा अटल सेतू जो आहे तो मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होतोय। हा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याने जवळपास 2 तास मुंबईहून नवी मुंबईला जाणारा जो महामार्ग होता तो केवळ अर्ध्या तासामध्ये शक्य होणार आहे। शिवडीपासून सुरू होणारा हा अटल सेतू नावाशेवा या ठिकाणी संपतोय। जवळपास 20 ते 25 मिनिटांमध्ये मुंबई आणि नवी मुंबईमधलं अंतर जे आहे ते शक्य होणार आहे। अगोदर आपण जर पाहायला गेले जवळपास 1.5 ते 2 तास जे आहे ते मुंबईवरून उरण आणि नवी मुंबई आणि नावाशेवापर्यंत जाण्यासाठी लागत होते, परंतु आता जे आहे ते केवळ अर्धा तासामध्ये शक्य होणार आहे आणि शक्य होणार आहे ते केवळ अटल सेतूमुळे। आणि या अटल सेतूचं उद्घाटन जे आहे ते काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि आता आपण दादर परिसरामध्ये आहोत। दादर परिसरापासून शिवडीपासून ते अटल सेतूवरून आपण प्रवास करणार आहोत। दादरमधून प्रवास सुरू होतोय आणि किती वेळ नक्की अटल सेतूवरती लागतोय, पुन्हा मुंबईमध्ये यायला किती वेळ लागतोय आपण पाहणार आहोत। चला तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अटल सेतूचं लोकार्पण झालं आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून या अटल सेतूच्या प्रवासाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। काल जरी लोकार्पण झालं असलं तरी आज प्रत्यक्षात सुरुवात जी आहे ती आज झालेली आहे आणि काहीसा चांगला प्रतिसाद जो आहे तो अटल सेतूला पहिल्याच दिवशी मिळताना पाहायला मिळतोय। केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये लोकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद मिळतोय, कारण मुंबईपासून रायगड, नवी मुंबई, उल्वे, नावाशेवा आणि उरण ही शहरं जे आहेत ती केवळ अर्ध्या तासाच्या वरती कनेक्ट झालेली आहेत। कारण पहिला जर आपण पाहायला गेलं तर 1.5 ते 2 तास हे उरण आणि नावाशेवाला जाण्यासाठी लागत होते, परंतु आता केवळ अर्ध्या तासामध्ये उरणला जाणं शक्य होणार आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे आणि आज या ब्रिजच्या वाहतुकीसाठी जे आहे ते वाहतुकीसाठी सुरुवात झालेली आहे। आता इथून आपण शिवडीच्या या ठिकाणी आहोत। आपण पाहतोय की चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय। एकूण अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये जवळपास गाडीची वेगमर्यादा जी आहे ती जवळपास 100च्या वेगमर्यादा जी आहे ती वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। 4 चाकी गाड्यांना जो आहे तो 250 रुपये टोल असणार आहे, तर परतीचा टोल जो आहे तो 375 रुपये परतीचा टोल असणार आहे। हा टोल नाका जो आहे तो उल्वेच्या दिशेने असणार आहे आणि सुसज्ज असा हा अटल सेतू जो आहे तो अटल सेतू बांधण्यात आलेला आहे। जवळपास 450हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर देखील या अटल सेतूवरती असणार आहे। त्यामुळे आज नागरिकांनी प्रवास सुरू केलेला आहे। अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती की अटल सेतू लोकांच्या सेवेमध्ये केव्हा दाखल होणार आणि अखेर आज जो आहे तो अटल सेतू प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। कॅमेरामन कमलेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।